खासदार सुप्रिया सुळेंचा बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन। महादेव मुंडे हत्या प्रकरणी नवनीत कावत यांच्याशी साधला संवाद। मुंडे प्रकरणातील माहिती कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश। अन्नत्याग करू नका, तुमची लढाई आम्ही लढणार, तर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। सुप्रिया सुळे मस्साजोगमधील ग्रामस्थांच्या पाठीशी। वाल्मिक कराडच्या मागे ईडी का लागली नाही? सर्व आरोपींचे सीडीआर काढा। तत्कालीन डीवायएसपींचे सुद्धा सीडीआर काढण्याची सुप्रिया सुळे यांच्यासह भाडांची मागणी। सुप्रिया सुळेंसमोर कैफियत मांडताना संतोष देशमुख यांच्या आईंना अश्रू अनावर। माझा राम गेला, आता एकटा लक्ष्मण काय करेल? मी माझ्या लेकराला कुठे शोधू असं म्हणत आईचा आक्रोश। मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आवाज कोणी ऐकणार नाही। सरकार मूक आणि बधीर झालंय। खासदार संजय राऊत यांचं टीकास्त्र। केडीएमसी मधील 65 इमारती जमीनदोस्त होणार। तोडक कारवाईसाठी उरले फक्त 24 तास, तर डोक्यावरचं छप्पर गेल्यावर आम्ही जायचं कुठे? सोसायटीमधील रहिवाशांचा सवाल। डोंबिवलीतील अनधिकृत इमारतींवरून संजय राऊतांनी सरकारवर डागली तोफ। रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी। नॅनो युरिया, नॅनो डीएपी सरकारनं खरेदी करून मोफत वाटली। नॉन रिकमेंडेड खतं मोफत वाटल्याचा अंजली दमानी यांचा आरोप, तर खतं न वापरण्याबाबतचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं। या लोकांचं डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणत कोर्टानं सुनावलं, तर पासपोर्ट सरेंडर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। त्याचबरोबर अलाहाबादियाला अटकेपासून अंतरिम संरक्षण। सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं लाक्षणिक उपोषण। महाराष्ट्रामध्ये कुस्तीची हेळसांड सुरू असल्याचा आरोप। सरकारकडे हस्तक्षेप करण्याची केली मागणी।